का सहारा. काय करायला ग्लास बसवायचा आहे त्यांना. हे गाईज गुड मॉर्निंग. तर सकाळचे 7 वाजले आहेत आणि आपल्याला जायचं आता गावाला. तर रेडी होऊयात, भेटूयात. तर बघू शकता काहीच तुम्ही, मी रेडी झालेलो आहे आता. कसा दिसतोय? एकच नंबर ना. हां. तर मला बरेच दिवस झाले ब्लॉग करायचा होता, पण काय आता ते जमलं नाही. पण आज आपण आता ब्लॉग केलेला आहे आणि हे आपला ब्लॉग पहिलाच आहे. तर भरभरून प्रेम द्या, हे करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गाईज याला घरात ऊन लागतंय क्या क्या बात कर रहे हैं? म्हणून यांनी नाही नाही, टोपी असं काही घातली विषय आहे. नाही. हे बाहेर जायचं म्हणून घातली होती टोपी. ते थोडे केस बारीक केले ते काही कारणास्तव. आता तशी नाही, टोपी बी भारी दिसते आपल्याला. बात सही है. तर आता मग आपण गाडी येणार आहे. तर मम्मीने काम सांगितलंय थोडं, ते बाहेर जाऊन करून येऊ. थोडं मस्त गाडीवर जाऊन येऊ बाहेर, आणि मग आपली गाडी येणारच आहे खाली थोड्याच वेळात. तर मग आपण निघणार आहे. आता आपण खाली जात आहोत. तुम्ही बघू शकता. काय करायला रॉकी? काय करायलास? बसलास? बिस्किट खाल्ले? जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे. तर हे कशाचं झाड आहे कमेंट करून सांगा गाईज नक्की. चल बाहेर रॉकी, भेटूयात नंतर. तर चला आपण बाहेर जाऊया. आज तर एक नंबरच काम झालं रे भाऊ. आज ट्युशनला भेटली आपल्याला सुट्टी. आता गावाला जायचंय म्हणून बाहेर आल्यानंतर तर बघितलं गाडीवर, तर बाप लय धूळ झालती. मग काय आता तिला थोड्या वेळाने धुयात पाणी आलेलं आहे. तर बाजूला तुकारामचं काम गाईस, तुकाराम भाऊ घेत आहेत, त्यांच्या दुकानात काम चालू आहे. तर ती साईज घेत आहेत, ग्लास बसवायचा आहे त्यांना. हे तुम्ही बघू शकता, त्यांनी साईज घेतलेली आहे. आता मोबाईल शॉपे टाकायचे म्हणल्यावर काय काच हे बसवावं लागत असतात. तर काच बसून घेत आहेत ते आता. तर आपल्या मागं मम्मीने लावलंय काम आता. तर मग आपण जाऊया आता बाहेर. साठी आपल्याला पुसावं लागणार आता गाडी. कपडा घेतला इथं, आपलं जुगाड बघा, इथंच कपडा असते. हे असं खोललं की मस्त कपडा घ्यायचा. अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? की मस्त कपडा घ्यायचा. पुसली आपली गाडी मस्त चकाचक चकाचक टाकाटक, चकाचक टाकाटक. तर बघू शकता आपली गाडी आता चमचम चमकत आहे. तर गाडी आपली मेन स्टँडहून घेतली खाली, फर 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 बाहेर काढली वडीत. आणि मग त्यानंतर आपल्याला आता निघायचंच आहे. चलो. सकाळी सकाळी थोडं बेजार व्हावं लागतंय, गाडी चालू होत नाहीये. फायनली झालेली आहे. एक दोरा दे बरं भैया. तर आपण काम करून आलेलो आहे गाईस. काम झालेलं आहे आपलं आणि आपण गाडी घेऊन लावले. आता नवीन स्टँडवर जाऊया. बरी जाऊयात आपण, चला. हे घ्या. तर आपल्या घरी बाई आलेल्या आहेत. काय चाललंय बाई? काय नाही चाललं, आम्हाला देवाला जायचं खाटू श्यामला जायचं का? हो. हा. ताई तुम्ही काय म्हणतात? काय चाललंय काय नाही? काय नाही बाबा, आम्ही बाईला तयार केले खाटू श्यामला. बरोबर. चला म्हटलं. ह्या जावा दोघी बी मस्त अशा जोडी करून आता खाटू श्याम हे सगळे देव करणार आहेत आता म्हातारपणी. हो हो. पुन्हा तुळजापूर, पंढरपूर हा ती बी करायची आम्हाला. बरोबर.
खंडोबा करायचा. आणि मम्मी आणि तुम्हाला नाही जायचं का? जायचंय मी चहा करते आता सासूबाईला. बरं बरं बरं. झालं बघ ना. तर 12 वाजता गाडी आलती ना आपण निघालो आहोत सेलू. आपल्याला गावाला जायचं आहे तर आपल्याला आज नांदेड जवळ गाव आहे तिथं खाटूश्याम मंदिर आहे तिथं जायचं आहे आपल्याला. तर भेटूयात मग बघा कसं काय होते काय नाही बघा. गाईस तर आपण सध्या परभणीत आहेत. तर आता काय मस्त गाडीत पेट्रोल भरून घेतलं आणि काय आता मग आता निघायचं आहे आपल्याला पुढे. आता आपण इथं रस प्यायला थांबणार आहे. दार उघडत नाहीये. दार उघडत नाहीये गाईच. तुम्ही बघू शकता तिथं रस काढायला ते. तर रस पण आलेला आहे गाईज. नाही आता रस घेणार आहेत. प्या. कसा आहे रस? कसा आहे बाई? रस कसा आहे? बेस्ट आहे. अरे बापरे. ताई रस कसा आहे? इकडं सांगा, आपल्या गाईजला सांगा इकडं. छान आहे रस. तर गाईज आपण आलेलो आहेत आणि मंदिर 100 मीटरवर आहे. फायनली पोहोचलोत गाईज. तर इथून आता आत्ता गेलो होता. हे बघा गाईज किती छान प्लांट्सचं डेकोरेशन केलेलं आहे. वेलकम नाव असं आहे त्याच्यावर. आपण इथं आलेलो आहेत आणि जात आहेत दर्शन घ्यायला. आज एकादशी असल्यामुळे बलूनचं डेकोरेशन पण केलंय. इथे गेल्याच गणपतीचं दर्शन. त्यानंतर बालाजीचं दर्शन घेतलं. आणि हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. हे बघू शकता आता तुम्ही. हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि हे आहेत खाटूश्याम गाईज. मेन मंदिर आहे हे खाटूश्यामचं. तर गाईज तुम्ही बघू शकता इथं केवढे नारळ आहेत. हरे का सहारा, हरे का सहारा, हरे का सहारा, बाबा श्याम आम्हाला. तर इकडे डावीकडे 3 मंदिर आणि उजवीकडे 3 मंदिर आहेत. सारी दुनिया से बेगाने हो गए, शाम तेरे नाम के दीवाने हो गए, शाम तेरे नाम. दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता आपण गाडीत बसणार आहे आणि जाणार आहे. आता आपल्याला यशवाडीला जायचं आहे. इथले दर्शन झालेत आणि आपल्याला पुढे जायचं आहे. गाईज आता आपण यशवाडीला पोहोचलेलो आहेत गाईज. तर गाईज आता आपण उशिरा आलतो तर आपले खूप चांगलं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण दर्शन घेतलेलं आहे. आता आपल्याला जायचं पलीकडच्या मंदिरात. दर्शन घेतल्यानंतर डॉगेश भाई भेटले. डॉगेश भाईनी तर आपल्याला काय बाबा निघूस तर सोडलंच नव्हतं. डॉगेश भाई आपण जिथं जातो तिथंच येऊ लागले. गाईज आता आपण दर्शन घेतलेले आहेत आणि आपण आता सेलूला निघालो आहे. बऱ्याच दिवसापासून आपल्याला व्लॉग्स बनवायचे होते पण ते नाही बनवले आपण. पण आता फायनली आपला फर्स्ट ब्लॉग आलेला आहे. ते आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.